Headlines brought to you by चितळे बंधू. एकनाथ शिंदेंच्या होम ग्राउंडवर ठाकरे बंधूंची फिल्डिंग. राज ठाकरेंचा कल्याण डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद, तर उद्धव ठाकरेंचंही कल्याण अंबरनाथच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. इतर कामात व्यस्त राहणार असाल तर पद सोडावं, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अजित पवारांचा थेट इशारा. तर पालकमंत्र्यांनी महिन्यातून 3 दिवस आपल्या जिल्ह्यात गेलंच पाहिजे, अजित पवारांची तंबी. मुंबई वगळता अजित पवारांची राष्ट्रवादी इतरत्र स्वबळावर लढणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं पक्ष बांधणीकडे लक्ष नसल्याची ही खंत. मुंबईला आज आधुनिक क्रूझ टर्मिनल मिळणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. गुजरातमध्ये समुद्र से समृद्धी या कार्यक्रमात मोदींचा सहभाग. मुंबईतील मोनोरेल सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद, अभियांत्रिकी आणि तांत्रिक कामांसाठी बंद करण्याचा निर्णय. ठाण्यातील वाहतूक कोंडी विरोधात मनसेचा मोर्चा, ट्रॅफिक मोर्चाच्या माध्यमातून मांडणार समस्या. दिलीप प्रभावळकरांच्या दशावतार सिनेमाचं चित्रपट प्रेमींवर गारूड. सिनेमा 12 कोटींच्या कमाईच्या दिशेनं 12 कोटींच्या दिशेनं जाणारा 2025 मधला पहिला मराठी सिनेमा. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयाची हॅट्रिक. ओमान विरुद्धच्या सामन्यात भारताचा 21 धावांनी विजय, तर नवख्या ओमाननं देखील दिली भारताला कडवी झुंज. Headlines brought to you by चितळे बंधू.